मी 6वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 म्हणजे महानगरपालिकेची जशी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो. 10वीला मात्र मी 7वीला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो. आणि त्या शिक्षकांनी मला सवय लावली पहाटे उठायची. सवयी खूप महत्त्वाच्या असतात, हॅबिट्स. व्हॉट एव्हर वी थिंक, आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द बनत असतात. आपले शब्द आहेत, व्हॉट एव्हर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स. त्या आपल्या कृती बनत असतात. आपल्या कृती ज्या असतात त्या सलग 21 दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात. चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं, वाईट हॅबिट असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेन देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी ॲट होम. वेन देर इज हार्मनी ॲट होम देर इज ऑर्डर इन द नेशन. अँड वेन देर इज ऑर्डर इन द नेशन देर इज पीस इन द वर्ल्ड. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी असे शब्द म्हटलेले आहेत. त्या सवयी, त्या हॅबिट्स ज्या माझ्या शिक्षकांनी लावल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची होती पहाटे 3 वाजता उठायची. त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायची थंड पाण्याच्या नळाखाली. म्हणजे आज मी 36 किलोमीटर धावल्यानंतर 12 मिनटं बर्फाच्या पाण्यात बसलो होतो, म्हणजे जेणेकरून माझी पेन सगळी निघून जाईल, माझ्या वेदना सगळ्या निघून जातील, माझ्या मसल सोरनेस कमी येईल. त्या सवयी माझ्या शिक्षकांनी लावलेल्या. तर मी 4 वाजता उठलो होतो, 5 वाजता मी धावायला सुरुवात केली. त्या सवयी मी आजपर्यंत तशाच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या सवयी मुलांना लावणं शिक्षकांचं, पालकांचं, कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवायला लागतो आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू होत असतं. मग जन्म झाल्यानंतर, मग शाळेत, कॉलेजमध्ये, समाजात आल्यानंतर ती बांधणी चालूच असते. पण आजकाल काय दारबंद संस्कृती आहे हो, माझा जीव घुटमळतो बऱ्याचदा. समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. ते गावाकडचं परडं, कट्टा, तुळशीचा, अंगण, ते गाई म्हैशी, ते सगळं आता मुलांना ते नेटवरच बघावं लागतं. ते आपल्या घरात म्हणजे तो गावाकडचा वाडा विकतात आणि मुंबईतून 1 BHK 2 BHK घ्यायचं. मग त्या TV, फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कम्प्युटर सगळ्याला जागा असते, पण म्हाताऱ्या आईवडिलांना मात्र जागा नसते. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. माझ्या आजीचा विरह मला अजूनही आठवतोय. म्हणजे 12वीला असताना मला मार्क कमी पडली म्हणजे माझी आजी त्यावेळेला गेली सोडून. म्हणजे जसं प्रियकर प्रेयसीच्या विरहामध्ये तसा तो मला विरह आजीचा आठवतोय. कारण मला ती कुस्करून भाकरी खाऊ घालायची, शाळेत येताना वाट बघायची. सो दॅट माय रुरल टच, रुरल विलेज. म्हणजे तो माझ्या शिक्षकांनी, माझ्या पालकांनी, माझ्या आजीनं दिलेले संस्कार जे होते ते मला खूप महत्त्वाचे वाटतं. ते संस्कार, अपब्रिंगिंग, ग्रूमिंग ते लहानपणीचे झालं ते महत्त्वाचं आहे. मी परत 3 वाजताची सवय, माझी इथं राहायची सोय झाली नव्हती. मी कुठेतरी आंबिवलीला राहत होतो, कल्याणच्या पुढे ते टिटवाळ्याच्या गणपतीच्या अलीकडं. आणि मग 3 वाजता उठून मी 3:30ची ट्रेन पकडून VTला, त्यावेळच्या VTला ना आत्ताच्या CSTला, आमचं जे SIC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, त्या संस्थेत पोचायचो मी 5:30-6ला पहिला पोचलेला आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. आणि वडील माझे 4थी शिकलेले पैलवान गडी, 4 वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले. ते ही वॉज अ रेसलर. त्यांचे बलदंड भाऊ आणि गावचे सरपंच पण होते. आणि त्यांच्या खांद्यावर ज्यावेळेला मी कधी कधी मला कुशीत झोपायला घ्यायचे ते, त्यावेळेला मला म्हणायचे मामलेदार झाला पाहिजेस, फौजदार झाला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने तेच फौजदार, मामलेदार आणि स्वप्न दाखवायचे. आणि नंतर तर त्यांना कळायला लागलं कलेक्टर, नंतर पण पंचायत समितीला सभापती पण झाले जिल्हा परिषदेला निवडून येऊन. त्यावेळेला ते कलेक्टर, CEO, SP, कमिशनर ती स्वप्न दाखवायची. आणि त्यांना नंतर मी ज्या वेळेला मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अभ्यास करायचो त्याला हुमणी किड्याची साथ आलेली, ऊसाला रोग लागायचा, खूप चांगली परिस्थिती नाही, 3.5 एकर जमीन आमची सगळ्यांची मिळून. आणि त्यावेळेला मग मीटिंग, ती चॅलेंजेस, ते आर्थिक चणचण असायची, पण ती कधीही त्यांनी मला कळू दिली नाही. शेती विकली 1.5 एकर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, तेही कळू दिलं नाही. पण एक पत्र, पोस्टकार्ड मला लिहायचे ते लहानपणी, मोडी लिपीत सही असायची त्यांची. आणि त्या पोस्टकार्डमध्ये न चुकता एक शेवटची लाईन लिहायची की भावड्या, प्रेमानं मला घरी भावड्या म्हणतात, भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला एकदा कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतनं पाहायचं आहे, तेच माझं स्वप्न आहे. या माझ्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी मग तो अभ्यास केला. तिथून मुंबईत आलो. मुंबईत 2 मुंबई आहेत ना आपल्याला, एकदम भारी वाटणारी मुंबई. आणि नंतर आम्हाला कुठं राहायची सोय नव्हती, तर आमदार निवासला राहायची सोय झाली. आपल्याला माहिती आहे ते मॅजेस्टिक आमदार निवास कुलाब्याच्या कॉजवेवरती आहे. गावावरचे सगळे कार्यकर्ते त्या आमदार निवासमध्ये येऊन राहत असतात आणि त्या कुलाबा कॉजवेमध्ये काय काय खातात त्याचा सगळा वास रात्री सोडतात, त्यामुळे झोप पण लागायची नाही. सो त्या परिस्थितीमध्ये
संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हला जायचो. सूर्यास्त होत असताना डोळ्यात अश्रू असायचे. कसं होईल आपलं, आपण खरंच सिलेक्ट होऊ का, हे IAS IPS खूप मोठं स्वप्न आहे. तिथून फिरत फिरत कधी बॉम्बे जिमखाना, CCI हे क्लब दिसायचे. तिथंच समोर यशोधन, सुनीती, सुरुची IAS ऑफिसरच्या निवासस्थान आहे. तिथं लाल दिव्याच्या गाडीतनं ते अधिकारी उतरताना दिसायचे. ताजमहाल हॉटेल त्या मॅजेस्टिकच्या जवळच आहे. तिथं मग तो लखलखाट, ते सगळं पॉम्प अँड शो, ते सगळं श्रीमंती, त्याचं दर्शन व्हायचं. आणि मग भविष्यकाळात कधी कधी स्वप्नांना दगा देईल का असं वाटायचं. पण ती मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही जिथं खूप पाणी आहे. त्या दुष्काळग्रस्त मातीतनं, त्यातनं माझं बीज अंकुरलेलं आहे आणि त्यातनं मी वृक्ष झालेला आहे. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे तप तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. कधीतरी नातेवाईकांच्या घरी शनिवार रविवार जायचो. मग घरचं जेवायला मिळेल, कारण तिकडची ती राईस प्लेट 15 रुपयाच्या वर त्यावेळेला खायची कधी धाडस पण नाही झालं. तर त्यावेळेला मग टोमणे मिळायचे, अरे काय हे कलेक्टर SP बनवणाऱ्या परीक्षा, याच्यात काय सिलेक्शन होत असतं का, हां कुठेतरी सेटल व्हायचं बघा. इतके ताने इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. ती मग जिद्दत, ती इच्छाशक्ती, ते पतंग तुटल्यासारखं व्हायचं. पण कधी कधी ती सगळी परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. The winning horse doesn't know why he runs. He runs to do bits and pains. Life is a race. God is your rider. And if you are getting those bits and pains, then for sure you are going to win that race. ती जी शर्यत आहे ना, ती त्यावेळेला लावली आणि मग सिस्टमॅटिकली अभ्यास केला. 12-12 तास नियोजन करून लायब्ररीत राहून त्याचा अभ्यास केला आणि 1 वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत आणि बुडाला फोडे येतोपर्यंत अभ्यास केला आणि रिझल्ट लागला. IPS झालो आणि परिस्थिती बदलली कम्प्लीट. टाइम चेंजेस, कॅरेक्टर चेंजेस, डेस्टिनी चेंजेस. फक्त कष्ट करावं लागतं. स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला. प्रत्येक अपयश ही यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती म्हणून ठरवलं. नकारात्मक बोलणारे, नकारात्मक गोष्टी, निगेटिव्ह थॉट्स, डिप्रेशन, ते सगळं बाजूला ठेवलं. कष्ट कष्ट आणि कष्ट एवढ्या एकाच मंत्रावर विश्वास ठेवला आणि गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी, समाजाला आपण देणं लागतोय हे डोक्यात ठेवलं आणि अभ्यास केला आणि यश मिळालं. म्हणजे जिथं मी सर्वंट क्वार्टर, म्हणजे माझी राहायची सोय झाली नव्हती, आमदार निवासला राहणं खूप अभ्यासाला सुखकर नव्हतं. सर्वंट क्वार्टर शोधतो मी. IAS IPS अधिकाऱ्यांच्या 10x10च्या सर्वंट क्वार्टर्स असतात. तिथं पण झोपायची सोय झाली नव्हती. तिथंच यशोधनमध्ये 2200 स्क्वेअर फीटचा 3 BHK मरीन ड्राईव्हवरती फ्लॅट शासनानं राहायला दिला. ते जे CCI सारखे क्लब आहेत त्यांनी ऑनररी मेंबरशिप दिल्या आम्हाला. म्हणजे मी मटेरियल गोष्टींसाठी सांगत नाही आहे, पण जो प्रवास बदलतो, म्हणजे मी आठवते त्यावेळेला आम्ही फिल्मस्टार बघायला सुद्धा त्या मेट्रो थिएटरच्या बाहेर प्रीमियरला बघायचो, तासभर वाट बघायचो. मी ॲडिशनल CP बेस्ट झाला, तेच फिल्मस्टार 2-2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटायला लागले. आणि कधी ताजमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नव्हतं. त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री मी आणि माझ्या साथीदारांची सगळ्यात जास्त वाट पाहिली गेली. आणि तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून, करेज ठेवून, ग्रीट ठेवून धाडसानं आमच्या टीमनी लढाई केली. म्हणून राष्ट्रपतींचं शौर्य पदक पण देण्यात आलं. त्यामुळे बदल हे शक्य आहे. त्यामुळे ती मीटिंग द चॅलेंजेस, भगवद्गीतेमध्ये 2 प्रकारच्या ॲक्शन सांगितलेले, क्रिया आणि कर्म. क्रिया म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये सगळेजण करतो तेच, म्हणजे खाणं पिणं, जेवणं, मुलांना प्रातर्विधी करणं, सगळ्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटी आहेत. आणि प्राणीसुद्धा त्याच ॲक्टिव्हिटी करतात. आपल्या मुलांना खाऊ घालणं ते सुद्धा प्राणी करतात. कर्म म्हणजे ॲक्शन विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिम्युनरेशन. कुठल्याही पद्धतीच्या मोबदल्याची अपेक्षा न करता समाजासाठी काम करणं हे कर्म आहे. आणि ते कर्म समोर ठेवून आपण आपला प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत आहे, पसायदान सगळ्यांनी आपण वाचलं असेल किंवा रोज सकाळी म्हणत पण असाल, मी म्हणत असतो.
प्रसायदान म्हणजे प्रसाद. भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रसाद मागितला, प्रसायदान, हे दान मला दे परमेश्वरा. आणि ते स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही. दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांचिल तोथे लाहो प्राणी जात. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी, रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा दे. दुरितांचे तिमिर तो अंधार दूर होऊ दे. खळांची व्यंकटी, दुष्ट लोकांची दुष्प्रवृत्ती नष्ट होऊ दे. दुष्ट लोक नष्ट व्हायला नको आहेत, ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट, ज्याला जे पाहिजे, म्हणजे प्राणी मात्रच नाही आहे, वनस्पतींना सगळ्यांना जे पाहिजे ते लाहो, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कष्ट करताना जर आपला उद्देश हा चांगला असेल तर प्रवास सुखकर होतो. कुठलीही चॅलेंजेस राहत नाहीत, कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. मी ज्यावेळेला UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ पॅनलचे चेअरमन होते, UPSCचे चेअरमन त्यावेळेचे होते, AVSM PVSM, उंच अधिकारी, 6-6.5 फूट. मी माझ्या परीक्षेचं माध्यम आणि इंटरव्ह्यूचं माध्यम मराठी होतं मॅडम. ते पण कुलकर्णी म्हणजे शेठ शांताराम कुलकर्णी साहेबांनी ज्या विजननी आज जो वटवृक्ष बनलेला आहे, इनोव्हेशन इन हेड, कम्पॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज, हे घेऊन त्यांनी जो हा वटवृक्ष वाढायला आहे, त्यामुळंच एक चांगली बँक सगळ्यांना आधार देणारी उभी राहिलेली आहे. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ इंटरव्ह्यूला आल्यानंतरच एकतर 5वर धरण आमची बसली, कारण ज्यांचं मराठी माध्यमात किंवा रिजनल माध्यम आहे त्यांना मार्क कमी देतात अशी काहीतरी एक रुमर होती. आणि मग आमची परिस्थिती म्हणजे इंटरप्रिटर असायचा, म्हणजे कुलकर्णी मॅडमच होत्या त्यावेळेच्या इंटरप्रिटर आमच्या. म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचं, आम्ही मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून पॅनलला सांगायचं, अशी दळबद्री परिस्थिती. त्यामुळं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास, यू हॅव ग्रॅज्युएटेड इन 1994, म्हणजे 97ला मी इंटरव्ह्यूला होतो, तर व्हॉट यू डुईंग दिस 3 years. म्हणजे पहिल्यांदा ते म्हटले की इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर. म्हटलं जसं जमेल तसं बोलतो सर, ब्रोकन इंग्लिशमध्ये बोलतो, काय ते जमेल तसं. मग मी माझं इंग्लिशमध्ये पहिलं उत्तर दिलं की सर, last 3 years I have established one competitive study center at my village which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. तू तर चांगलं इंग्लिश बोलतोय. तेवढंच उत्तर पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतोय, सगळ्यांना प्रश्न विचारला जातो. त्यापुढं खरं इंग्लिश माझं सुरू झालं. ते घाशीराम कोतवाल त्या कंट्रोवर्सीबद्दल विचारलं, त्यात तर मला ते बिहाइंड वुमेन, स्त्री लंपटचं मी बिहाइंड वुमेन असं काहीतरी म्हटलं होतं, त्याचा गोंधळ झाला होता. पण माझा इंटरव्ह्यू ज्यावेळेला गेला तसं मराठी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये जसं जमेल तसं प्रामाणिक राहून सत्य आहे ती उत्तरं देत गेलो. शेवटचा प्रश्न विचारला होता तो खूप इंटरेस्टिंग होता की विश्वास, इस दुनिया में तुम क्यों आए हो. आता मी तर स्वतः आलेलो नाही, माझ्या आईवडिलांनी मला आणलं, पण मी पॉज घेतला, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असू शकेल. आणि मग एक युद्धातल्या सैनिकाची कविता आहे, द पोएम ऑफ ला मांचा. ती कविता म्हटलं सर, माझी कदाचित माझ्या आयुष्याची उद्देशपत्रिका असू शकते, मी ती परवानगी असेल तर म्हणेल. आणि ती कविता अशी आहे, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो, टू लव द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू विअरी. माझे हात पाय बाहू सगळे थकून गेलेले आहेत, पण त्यावेळेला मला एव्हरेस्ट दिसतोय, आणि ते एव्हरेस्ट चढण्याची माझी इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करणारच. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार, टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. माझा सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, कोणताही प्रश्न विचारायचा आहे नाही, कोणताही थांबा घ्यायचा आहे नाही, माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. त्यामुळं ते कारण 26/11ला ज्यावेळेला आतमध्ये दहशतवादी आहेत हे माहीत असताना प्रवेश केला, त्याला मला कुणी प्रश्न विचारला नसता, कारण बॅकअप नव्हता, माझ्याकडे AK-47 नव्हती, माझ्याकडे एक पिस्टल होतं, एक ग्लॉक पिस्टल. पण तिथं जर मी थांबलो असतो, वाट होतो, कारण आतमध्ये सर्वसामान्य माणसं मारली जात होती, स्त्रिया, फॉरेनर्स हे आवाज देत होते. त्या कवितेतल्या शेवटच्या वेळी मी त्या ठिकाणी म्हटल्या नाहीत, पण त्या अशा आहेत की आय विल बी ट्रू टू myself and to that glorious quest when I will lie calm and peaceful at my final rest, and the world will be better for this, that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. पण कारण खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती असेल की
ज्या परिस्थितीत त्या रात्री आमचे अधिकारी आणि कर्मचारी लढले, म्हणजे तुकाराम उंबाळे साहेब, एक लाठी घेऊन माणूस कसाबला भिडतो काय, 5 गोळ्या पोटात घेतो तरी ती पकड ढिली होत नाही, एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. त्यामुळे ती खाकीची कमिटमेंट, म्हणजे मी माझ्या प्रोफेशनमध्ये आलो आहे, म्हणजे माझं स्वप्न हे क्राईमलेस सोसायटी, ती युटोपियन वाटेल पण माझ्या स्वप्नात नेहमी असलं पाहिजे मी क्राईम फ्री सोसायटी करतो. डॉक्टरचं स्वप्न असलं पाहिजे की डिसीज फ्री, इम्पॉसिबल आहे पण ते उद्देश माझा राहील. दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ, आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ मैं खाकी हूँ, विघ्न विकट सहकर भी सुशोभित सचित भाती हूँ, मुस्काती हूँ इटलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ कठिन वक्त में आस हूँ, हर वक्त तुम्हारे पास हूँ, बुलाओ तो दौड़ी आती हूँ मैं खाकी हूँ. शेवटच्या ओळी खूप छान आहेत. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ कभी चोटिल हूँ और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ मैं खाकी हूँ.